आम्ही नागपूर महानगरपालिकेचे जवळपास 1000 कोटी रुपये 31 मार्च पूर्वी नागपूर महानगरपालिकेला मिळावे जे बजेटेड झाले त्याकरता बैठक घेतली। नागपूर महानगरपालिकेच्या येणारा डेव्हलपमेंट आहे, यशवंत स्टेडियमचं डेव्हलपमेंट आहे, जेलला आपल्याला शिफ्ट करायचं आहे त्याची बैठक झाली। कारण आपण बाबुळखेडा चिचोलीमध्ये जागा बघितली आहे जेल करता, बेल्लोरी जवळ जेल शिफ्ट करायचा निर्णय आपण घेतोय। कलेक्टर ऑफिसचं बांधकाम तातडीने सुरू झालं पाहिजे, कन्व्हेन्शनल सेंटरचे बांधकाम सुरू झालं पाहिजे, नागपूरचे दोन्ही बसस्टँडचे डेव्हलपमेंट आपल्याला करायचे आहेत। जुनं बसस्टँड जे आहे गणेशपेठचं ते आणि मोरभवनचं, मी आधी सांगितलं यशवंत स्टेडियम चांगलं बांधायचं आहे, त्याच्याकरता जे काही आरक्षणाचा विषय होता। जवळपास 29 नागपुरातल्या नवीन प्रोजेक्ट करता या बैठकी झाल्या। त्याकरता लागणाऱ्या निधीबद्दल चर्चा झाली, जे बजेटेड पैसे 1000 कोटी ते कॉर्पोरेशनला मिळावे याकरता चर्चा झाली। NIT मधलं जे भाग आहे हायकोर्टमध्ये स्टे आहे, पण NITचा एरिया जो आहे नागपूर शहरातला आणि कॉर्पोरेशन आहे, या दोघांनी आता एक फायनली डेव्हलपमेंट प्लॅन सरकारचा 20 वर्षापासून नाही आहे नागपूरचा डेव्हलपमेंट नवी डीपी प्लॅन। तर नागपूरचा नवीन डीपी NITच्या जागेसहित कॉर्पोरेशनने करावा, म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागा आणि NITच्या जागा असं वेगळं न पाहता कॉर्पोरेशनने पूर्ण डीपी करावा, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा, यावरही अंतिम चर्चा झाली। नरसाळा उडकेश्वर भागातल्या तिथे मलनिस्सारण जलनिस्सारण योजनेवर चर्चा झाली। अशा 29 प्रकल्पावर आम्ही चर्चा केली आणि सोबतच NIT मधले काही प्रश्न होते, NMRDAचे काही प्रश्न होते। NMRDAला 729 कोटी रुपयाची गरज आहे सिवेज ट्रीटमेंट सिस्टीम करण्याकरता, त्यांची चर्चा झाली। काल PWD डिपार्टमेंटची चर्चा झाली, त्यामध्ये महत्वाचे 4 प्रश्न आम्ही करतोय। एक, आमदार निवासाला BOT तत्वावर लवकरच निर्णय आम्ही घेतोय। नागभवनच्या इमारतीच्या ऐवजी एक टावर बांधून त्या ठिकाणी नागभवन टाईपच टावर बांधायचा, त्या ठिकाणी मंत्री राज्यमंत्रीचे कॉटेजेस करायचं आहे। ISIPS साठी एक टावर करायचा, ISIPS चा एक टावर करायचा आणि एक टावर आपला बांधकाम भवन, वेगवेगळ्या ठिकाणी आपले PWD कार्यालय आहेत त्याचा बांधकाम भवन एक बांधकाम करायचा आणि PWD कडले 32 वेगवेगळ्या विभाग जे आहेत नागपुरातले कृषी विभाग त्यांच्या इमारती याचेही प्रस्ताव काल चर्चा झाली। 32 वेगवेगळ्या विभागाच्या इमारती ह्या प्रस्ताव पेंडिंग आहे, त्याची प्रस्तावाची चर्चा झाली। मला वाटतं हे सर्व बांधकामं नागपूर जिल्हा कलेक्टर ऑफिस सहित आणि कॉर्पोरेशन सहित यावर चर्चा झाली। विमानतळावर काल काही चर्चा झाली नाही, त्याची वेगळी बैठक होणार आहे, पण नागपूर शहराचं संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही आता काम करतोय।